नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नारायणगाव येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला चाकणजवळील रोहकल फाटा इथून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण हद्दीतील नारायणगाव येथे किरकोळ कारणावरून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. अविनाश लक्ष्मण कोळेकर, वय वर्ष 30, राहणार हनुमानवाडी, चाकण रोड, आळंदी, तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कला केंद्रावर किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला होता. या वादातून एका गटाने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात 4 अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी 8 ऑगस्ट 2026 रोजी रोहकल फाटा, चाकण येथून आरोपी अविनाश कोळेकर याला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 50,000 रुपयाचे देशी बनावटीचे एक लोखंडी पिस्तूल मिळून आले. आरोपी विरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्याला नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपी कोळेकर याच्यावर यापूर्वी आळंदी पोलीस ठाण्यात व जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आळंदीतील अलंकापुरी मंगल कार्यालयात 20 वर्षे 9 महिने वयाच्या तरुणाचा 18 वर्षीय मुलीसोबत विवाह लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकासह काही जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बिभीषण मधुकर जगदाळे, वय वर्ष 46, राहणार जगदाळे वस्ती, भरतगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलंकापुरी मंगल कार्यालय आळंदी येथील संचालक निखिल संभाजी साठे, गणेश धनंजय साठे तसेच 4 ते 5 नातेवाईकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील कलम 10 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1च्या सुमारास आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. फिर्यादीची मुलगी प्रणाली बिभीषण जगदाळे हिचे वय 18 वर्ष असताना तिचा विवाह सिद्धार्थ सोमनाथ साठे, राहणार भौरापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे याच्यासोबत लावून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सिद्धार्थ याचे वय 20 वर्षे 9 महिने असल्याची नोंद आहे. या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयाच्या संचालकासह निखिल साठे, गणेश साठे आणि 4 ते 5 नातेवाईकांनी सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमध्ये भिंतीच्या कट्ट्यावर बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने हॉटेल व्यावसायिकाच्या कानफडीत मारून त्यानंतर भाजीपाला कापण्याच्या सुरीने कपाळावर वार केल्याची घटना केळगाव येथे घडली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत दत्ता चक्रधर गाढवे, वय वर्ष 30, हॉटेल व्यावसायिक, राहणार राजमुद्रा हॉटेलच्या पाठीमागे, हनुमानवाडी, केळगाव, तालुका खेड, मूळ राहणार जालना यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव पंढरीनाथ सोळंके, वय वर्ष 26, राहणार गुंडरेआळी, आळंदी, तालुका खेड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाहन उद्योगाची पंढरी अशी चाकण MIDCची ओळख आहे. महत्वाची बाब म्हणजे ही ओळख केवळ महाराष्ट्रात आणि देशात नाही, तर ही ओळख संपूर्ण जगात आहे. परंतु या चाकण MIDCतील उद्योजक अनेक समस्यांमुळे हैराण झाले असून बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी त्रस्त झालेल्या काही उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. चाकण MIDCतील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, जीवघेणी वाहतूक कोंडी, खड्डे, वीज पाण्याचा अभाव आणि अतिक्रमणांमुळे त्रस्त झालेल्या लघु उद्योजक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आता या ठिकाणाहून स्थलांतरित होण्याचा पवित्रा घेतला आहे. उद्योग क्षेत्रात अब्जावधी रुपयांचा महसूल देऊनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत उद्योजकांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांनी आरोप केले की चाकण MIDCमध्ये 750 लघु कंपन्या आहेत. त्याद्वारे 32,000 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले जाते. मात्र अपुऱ्या सोयी सुविधांमुळे नुकसान होत असून 200 कंपन्या या त्रासातून जात आहेत. पुणे नाशिक महामार्ग भोसरी ते चाकण आंबेठाण चौक या दरम्यान नेहमी वाहतूक कोंडी असते.
सकाळी आणि संध्याकाळी हे अंतर पार करण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. चाकण MIDCतील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. MIDC, PMRDA, MSRDC आणि NHAI अशा विविध संस्थांच्या अधिकारात हे रस्ते येतात. त्यामुळे समन्वयाचा मोठा अभाव आहे. रस्त्यांवर पाण्याचे खड्डे आहेत, अतिक्रमणे आहेत आणि मल्टी एक्सेल वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका अडकून पडल्याने काहींना प्राण गमवावे लागले आहेत. वीज आणि पाणी पुरवठा खंडित होतो. ट्रक टर्मिनल, सेंट्रल इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आणि CCTV यासारख्या MIDCने देणे अपेक्षित असलेल्या मूलभूत सुविधांचाही येथे अभाव आहे, अशी व्यथा उद्योजकांनी मांडली. दरम्यान वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना 3 वेळा मेल पाठवला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आमची अवस्था ICU मधील रुग्णासारखी आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी आणि वीज नाही, चालायला रस्ते नाहीत, कंपन्या बाहेर जात नाहीत. हा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांचा दावा खोटा आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत. सरकारकडून केवळ बैठका आणि आश्वासन दिले जाते, मात्र सरकारी यंत्रणांचा प्रतिसाद निराशाजनक आहे, असा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आला असून आम्ही खंडाळा MIDC येथे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चाकण MIDCतील पायाभूत सुविधांबाबतच्या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे परिसरातील MIDCचे औद्योगिक वसाहतींमध्ये रूपांतर करण्याचे लक्ष नगर विकास आणि उद्योग विभागाला देण्यात आल्याचे सांगितले. पायाभूत सुविधांना चालना देणे आणि त्या टिकवून ठेवण्यासाठी निधी उभारून त्याचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक भागात सुविधा देण्यासाठी पुढील काळात इंडस्ट्रीयल टाउनशिप अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण जोपर्यंत या MIDC एरियाजला टाउनशिपमध्ये आपण परिवर्तित करत नाही, तोपर्यंत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण अपग्रेड करू शकत नाही. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा असे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी तसेच रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करणे, संबंधित कंपन्यांनी त्यांच्या आवारात पार्किंगची व्यवस्था करणे, अतिक्रमणे हटवणे आणि या क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती पूर्ण करावी. या सर्व उपाययोजना 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले आहेत. चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभिजित चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच MIDCच्या बांधकाम विभागातील अभियंते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील कोये गावातील ठाकूर वस्तीतील धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. या भागात मागील अनेक वर्षात रस्ता नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची सुविधा नाही. अक्षरशः नातेवाईकांना मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ येत असल्याचं स्थानिकांनी कळवले आहे. खेड तालुक्यातील शिरोली पाईट रस्ता चांदूस गावात पुलाचे काम मागील 2 वर्षांपासून होत नाही. अपघात आणि मोटारींचे खड्ड्यात आदळून खूप नुकसान होत असल्याचं स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. आळंदी अधिकचे पार्किंग शुल्क वसूल, वाहनतळ ठेकेदाराला दंड. आळंदी पालिका हद्दीत चाकण चौक, झाडी बाजार येथील नगर परिषदेच्या वाहनतळावर निर्धारित दरापेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारल्याप्रकरणी वाहनतळ ठेकेदार निशिकांत किरण चव्हाण यांच्यावर आळंदी नगर परिषदेमार्फत कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदेने वाहनांच्या प्रकारानुसार निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी तसेच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने नगर परिषदेने सदर प्रकरणाची दखल घेतली. वाहनतळ ठेकेदार श्री निशिकांत चव्हाण यांना ₹5,000 दंड आकारण्यात आला असून सदर दंडाची रक्कम चलनाद्वारे नगर परिषदेकडे जमा करून घेण्यात आली आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या 15 दिवसात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर
गडकरी यांचे संबंधित विभागाला तात्काळ निर्देश. नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या 15 दिवसात मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना केल्यात, अशी माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली. खासदार डॉक्टर कोल्हे यांनी नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते आणि दळणवळणाशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गाच्या कामाला गती देण्याची आपण विनंती केल्याचे डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले. या उन्नत रस्त्याच्या कामासाठी 100% जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय प्रकल्प सुरू करता येणार नाही. या कॅबिनेटच्या निर्णयामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याचे या चर्चेतून समोर आले. यावेळी मंत्री गडकरी यांनी स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले असल्याचे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले. खेड तालुक्यातील चाचकमाड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने मार्गी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यक बाबींमध्ये विधी व न्याय विभागाचे कायदेशीर मत घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात चाचकमाड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री मकरंद जाधव पाटील आणि डॉक्टर नीलम गोरे यांनी प्रलंबित प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह चाचकमाड प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. चाकण एमआयडीसी मधील निघोजले ते तळवडे रस्त्यावर दररोज अशी कोंडी होत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आळंदी फाटा ते कुरुळीपर्यंत अशा लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाकी खुर्द तालुका खेड येथील राणूबाई सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार जाधव यांची तर उपाध्यक्षपदी दिलीप परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आषाढातील अखेरचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्येला मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो. त्यामुळेच गटारी अमावस्येला खेड तालुक्यात मटण, चिकन, मासे खरेदीसाठी बुधवारी 12 ऑगस्ट रोजी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खेड तालुक्यातील काळूस येथे फडके भोगाडे वस्ती भात जायला गेली 5 ते 6 वर्षे रस्ता नाही. प्रशासन कारवाई करण्यात मुद्दाम चालढकल करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. लक्ष्मी तुकाराम फडके 5 तास 6 वर्ष झालेली आहेत, आम्हाला रस्ता नाहीये. आमची जायची यायची सोय नाही. ह्या लहान मुलांनी शाळेत कसं काय जायचं, दवाखान्यात कसं जायचं, दवाखान्यात कसं जायचं. आमचा ह्यो रस्ता आहे ना पिढ्याना पिढीचा रस्ता होता. 5 वर्ष झाले केस आमच्या सारखी झाली. त्याच्यानंतर तहसीलदार सर्कलच्या तारीख होती तलाठी आणि आमच्या गाय ही भावका गाय 10-12 माया का 2 गाया दागावल्या. आणि लहान मुलं आमची लहान मुलं शाळेत जायला सकाळ 2-3 पळडी दगडावून उड्या मारून जायला लागतं. त्याच्या आणि ते 5-25 गाय भावा काय आमच्या त्या सकाळ डॉक्टर काय येत नाही. तुम्ही वाटत बघायला त्याला समक्ष आज गाय एक पाहायला लागलेली ती दुखापत झालेली. डॉक्टरला फोन करतो, डॉक्टर म्हणतात की रस्ता नाही त्याच्यामुळे काय आम्ही येऊ शकत. आज 4-5 वर्ष झाले आम्ही रोड देत नाही इथं आणि आम्ही रितसर कंप्लेंट नोंदवली, आम्ही केस केली तर ते आमच्यासारखा निकाल झाला. आज तारीख होती 12 पण त्या साहेबांनी काय दखलच घेतली नाही हो का. त्यांची सही बी लेटर बिटर आहे त्यांचं. कैलासवासी गुलाबशेठ गोरे यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रम, आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद. चाकण पतसंस्थेचे संस्थापक कैलासवासी गुलाबशेठ सोपाणा गोरे यांच्या 25व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने चाकण पतसंस्था व स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेत बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबशेठ सोपाणा गोरे यांच्या 25व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चाकणमधील मीरा मंगल कार्यालयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चाकण पतसंस्था व हेल्थ सिटी रुग्णालयाच्या वतीने आयोजित या भव्य आरोग्य शिबिराचा चाकणमधील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी कैलासवासी गुलाबशेठ सोपाणा गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव अनेक वक्त्यांनी आपापल्या मनोगतातून केला.
चाकणमधील ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण येथे संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पारितोषिक वितरण व विविध कार्यक्रम संपन्न झाले. चाकणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी चाकणच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, उपनगराध्यक्ष जयश्री नायकवाडी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, खेड बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, संचालक माणिक गोरे, चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष निलेश टिळेकर, उपाध्यक्षा साधना गोरे, चाकण पतसंस्थेचे सर्व संचालक, चाकण नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच मुख्याध्यापिका, प्राचार्य, चाकण सोसायटीचे आजी माजी अध्यक्ष व संचालक, खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कैलासवासी गुलाबशेठ सोपाणा गोरे यांचे चाकणच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे आणि जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष आणि खेड तालुक्याचे आमदार म्हणून अलौकिक काम खेड तालुक्याच्या विकासासाठी केले. स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांच्या आठवणींना उजाळा देताना चाकणकर नागरिकांनी काय सांगितले जाणून घेऊया. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कैलासवासी गुलाबशेठ सोपाणा गोरे यांच्या 25व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने चाकण नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वर्गीय शांताबाई गोरे मेमोरियल हॉस्पिटल हेल्थ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद आणि समस्त चाकणकरांसाठी मोफत आरोग्य शिबिर तपासणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. तसेच चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गीय गुलाबशेठ सोपाणा गोरे सभागृहामध्ये आज शोकसभा झाली. त्या निमित्ताने सुद्धा चाकणमधील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांनी आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त केले. त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी चाकण नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षा जयश्रीताई नायकवाडी ह्याही उपस्थित होत्या. चाकण नगर परिषदेचे सगळे नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे चाकण सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि इतरही सेवाभावी संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. चाकणमध्ये कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, त्यामध्ये चाकण हार्ट फाउंडेशन असेल, त्याचप्रमाणे ध्रुवशेठ कानपळे मित्र परिवार, ह्या सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. चाकणमधील सर्व उद्योजक, व्यापारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांनी आपलं संपूर्ण जीवन ज्या लोकांसाठी व्यतीत केलं ते चाकण मार्केटचे सर्व हमाल, मापाडी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते. त्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एकच सूर बाहेर निघतो, तो म्हणजे की असा नेता किंवा असा माणूस, असा सच्चा माणूस पुन्हा होणे नाही. मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबशेठ सोपाणा गोरे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण निरामंगल कार्यालय येथे शांताबाई दत्तात्रय गोरे हेल्थ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेले आहे. त्या आरोग्य शिबिराचा सर्व सभासद बंधूंनी, चाकणकर ग्रामस्थांनी लाभ घ्यावा अशी चाकण नागरी पतसंस्थेच्या वतीने विनंती करण्यात येते. आणि स्वर्गीय गुलाबशेठ सोपाणा गोरे एक माणसातला देवमाणूस, एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, चारित्र्य संपन्न निष्कलंक व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. रामकृष्ण. सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गीय गुलाबराव सोपाणा गोरे संस्थापक यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त जे आरोग्य शिबिर आम्ही राबवलेलं आहे, त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. चाकण नगर परिषदेचे सगळे नगरसेवक तसेच चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक आज इथे उपस्थित राहिलेत, सगळे सभासद इथे उपस्थित राहिले. सर्वांनी हेल्थ चेकअप करून घेतले आणि या शिबिरास उत्स्फूर्त असं प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांनी मनपूर्वक आभार मानते आणि स्वर्गीय गुलाबराव सोपाणा गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते. चाकण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय गुलाबशेठ सोपानराव गोरे अण्णा यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त आज फार मोठ्या प्रमाणात चाकणमधील माणसात भेदभाव करत नाही, कारण ही प्रेरणा जर कुणाकडनं आम्हाला शिकायला मिळाली तर गुलाबशेठकडनं मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांचा खूप मोठा स्नेह लाभला. मी अगदी जसं मला कळते, माझे वय वर्ष 3-4 असेल माझं, कारण आमची महाराष्ट्र प्रिंटिंग प्रेस पत्रकार तुमच्या समोर होती, तिथनं गाव कारभार चालायचा. बरीचशी मंडळी असायची. माझी एवढी स्वर्गीय रमणशेठ परदेशी असायची, हरिभाऊशेठ भुजबळ, लतीफबाई काजी, चाकणगावचे विद्यमान पोलीस पाटील वसंतराव गोरे, नवनाथशेठ शेवकरी, स्वर्गीय अशोकनाना गोरे, सोपानशेठ कांडगे, बरीचशी मंडळी त्या ठिकाणी असायची आणि त्यांच्या माध्यमांना सगळा गाव कारभार चालायचा. आणि या सगळ्यांचे प्रमुख गुलाबशेठ होते. आपण ज्यावेळी सुखाची व्याख्या मानतो, माझ्या म्हणण्याप्रमाणे सुखाची व्याख्या जी आहे, सुख हे दुसऱ्याला दिल्यानंतर मिळतं किंवा आनंद हा दुसऱ्याला दिला तर आपल्याला मिळतो, पण हे ज्यांच्याकडनं शिकायला मिळालं ते स्वर्गीय गुलाबशेठ गोरे होते. त्या काळात चाकणची आजची जी
सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे त्या काळात फार बिकट होती. गाव फार छोटं होतं, 5-7 लोकवस्तीचं 5-7 हजार लोकवस्तीचं गाव. लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पण शेठ त्या ठिकाणी आले तर अक्षरशः गोरगरीब जनता कोणी 50 रुपये 100 रुपये किराण्यासाठी लोक घ्यायचे. मी डोळ्यांनी पाहिले आणि कुठल्याही पद्धतीचे कुठलेही आडेवेडे न घेता गुलाब शेठ सळं हातात त्या लोकांना पैसे द्यायचे. कारण ही भावना होती त्यांची, हात जगला पाहिजे. आणि यात कुठलाही त्यांचा स्वार्थ नव्हता. ते कधी त्यांच्याकडे कुठं हात जोडायला गेले नाही, मतमाग कुठले नाही. पण याची उपरीती अशी झाली की समाजाने या कुटुंबावरती शेठमुळं, गुलाब शेठमुळं भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेम केलं. सगळे तसेच या माध्यमातून मग सूर्यभाऊ तालुक्याचे आमदार झाले. नितीन शेठ आज प्रदूषण नियंत्रण काम करणारे आमच्या वहिनीसाहेब श्रीमती मनीषाताई चाकणच्या बहुमताने नगराध्यक्ष झाल्या. कारण याची प्रेरणा सगळ्यांची गुलाब शेठमुळे मिळाली. त्यांचे सगळे सहकारी असतील, रमण शेठ असतील, नवनाथ शेठ असतील, सोपन शेठ असतील, लतीफा, सगळ्यांना मान सन्मान समाजात मिळाला. शेठ जरी त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते तरी त्यांचा विचार आणि प्रेरणा त्यांच्याकडे होती. आणि आम्ही सुद्धा त्या माध्यमांना जी प्रतिष्ठा जी काय मिळाली ही अगदी खुल्या दिलाने कृतज्ञता व्यक्त करतो की गुलाब शेठ म्हणून काय त्यांचा कृतीने का करायचा. कारण या प्रेरणेतनं समाज प्रेरणा घेईल आणि समाजात चांगले कार्यकर्ते निर्माण होतील ही भावना आहे. म्हणून या चाकण नागरी पतसंस्थेच्या सुतप्रक्रमाला देखील या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. माझं नाव बंडोपंत बंशी ढेंबे उर्फ नारायण. मी एक हाडामासाचा कलावंत असून आत्तापर्यंत माझे आकाशवाणी दूरदर्शनला कार्यक्रम झालेले आहेत. गुलाब शेठचं सांगण्याचं एक जुनी आठवण की चाकणमध्ये एक वाघे वस्ती होई आणि अत्यंत गरीब लोक असताना त्यांच्या वस्तीमध्ये त्यांचा एक मनोदय होता की खंडोबाची सेवा आपण करतो, खंडोबाचं मंदिर आपल्या वस्तीत असावं. आता ह्या लोकांना कोणी ओळखत नसल्यामुळं, मी गावचा असल्यामुळं शेठकडं त्या लोकांना घेऊन गेलो आणि शेठच्या कानावर घातलं की शेठ अशी अशी लोक आहेत, त्यांचं एक मंदिर बांधायची त्यांची इच्छा आहे पण त्यांना ते बांधू शकत नाही. तर शेठने त्या काळात 1100 रुपयाची पहिली देणगी दिली आणि स्वतः शेठ संपूर्ण मार्केट फिरले आमच्या संघ की कलावंत आहेत, गरीब मंडळी आहेत आणि आपले बंडोपंत संघ आहेत त्यांच्या, तर त्यांना सगळ्यांनी देणगी द्या. आता शेठमुळं आता ही तरी 35 वर्ष झाली, 35 वर्षापूर्वी मला प्रत्येक इलेक्शनला पुढाकार देऊन आजपर्यंत हे गोरे कुटुंबाने मला सहकार्य केलेलं आहे. पतसंस्थेचे संस्थापक आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी स्वर्गीय गुलाबशेठ सोपाना गोरे यांच्या 25व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज चाकण पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिर हेल्थ सिटी हॉस्पिटल आणि चाकण पतसंस्थेच्या विद्यमानानं या ठिकाणी आयोजित केलं होतं. खरं पाहिलं तर अनेकांनी शेठबद्दलच्या भावना आज व्यक्त केल्या. त्यामधून शेठच्या कार्याचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अंश कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेठनी जे आज ही जी पतसंस्था त्या काळामध्ये उभी केली त्या पतसंस्थेचा आज एक मोठा वटवृक्ष झालेला आपण पाहतो. आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांची घरं, व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एक आर्थिक साह्य त्या ठिकाणी होताना देताना आपण आपलं काम या ठिकाणी करतो आहे. आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं त्यांनी जे व्रत हाती घेतलं होतं ते व्रत आता विद्यमान संचालक मंडळ खऱ्या अर्थानं पार पडताना आपण पाहतो. म्हणून आज शेठच्या या पुण्यस्मरण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन व्यक्त करतो. आणि त्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते कार्य पुढे चालू ठेवण्याचं, वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करतो. आपल्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करते. आज कैलासवासी गुलाबशेठ गोरे ज्यांच्या नावाने आपली संस्था ओळखली जाते असे यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्त आणि आपल्या संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री अविनाशजी दुधोडे, त्याचबरोबर संस्थेचे संचालक श्री अंकुशभाऊ पवार, विष्णुअण्णा गोरे, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे आणि उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्र. हा कार्यक्रम जो घेतला जातो तसं नितीन भाऊंनी सांगितलं की या पुण्यस्मरण कोणाचं होतं, जे आपले पुण्य सोडून गेलेले आहेत आणि जे
समाजासाठी असे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, अशांचं पुण्यस्मरण केलं जातं. त्यापैकी आमचे मार्गदर्शक, आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून आता म्हणता येईल असे कैलासवासी गुलाबशेठ गोरे यांचा आज 25वा स्मृतिदिन आहे. आम्ही त्यांना घरी अण्णा म्हणून संबोधायचो. अण्णांनी आमच्यावर जे संस्कार केले, त्यांचे जे मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे, ते आम्हाला या पुढील वाटचालीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी जी शिकवण दिलेली आहे किंवा घराला जी शिस्त लावली, ती शिस्त आमच्या सगळ्यांमध्ये मुरलेली आहे आणि त्या संस्काराच्या आधारावर आम्ही आज पुढे वाटचाल करीत आहोत. स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांच्या 25व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमांसाठी चाकणच्या प्रथम नगराध्यक्षा मनीषाताई गोरे, त्याचप्रमाणे नितीन शेठ गोरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी गोरे, या संस्थेचे अध्यक्ष विकास भाऊ गोरे आणि सर्व स्टाफ आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं नैपुण्य मिळवलेले सर्व विद्यार्थी, तुमच्या सर्वांचं सुरुवातीला हार्दिक अभिनंदन. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला प्रमुख पाहुणे म्हणून विकास भाऊंनी सांगितलं, त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं मी बातमी करायला येतो, पण मला काही प्रमुख पाहुणा वगैरे करू नका. पण त्यांचा आग्रह खूप होता आणि त्यांच्या आग्रहास्तव मी आज या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. ज्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आहे, खरं तर त्यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला मी कॉलेजला होतो, पण नंतरच्या काळात ज्यावेळेला त्यांच्याबद्दल जसं समाजातून माहिती मिळत गेली, त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव झाली. आणि मागच्या वर्षभरात मला काही असे लोक भेटले, त्यांनी ते किती दातृत्व होतं, म्हणजे कुणाकडे किती आहे त्याच्यापेक्षा त्यांचं दातृत्व किती आहे असं मला एका बँकेत गेलो आणि त्या बँकेतला अधिकारी, मी सहज बोलता त्याच्याशी मोठ्या पदावरचा अधिकारी होता. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी इथं जो आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मला सहकार्य केलं होतं. ते त्यांच्या बरोबर काम करत होते. त्यांनी अजून एक मला असा किस्सा सांगितलं की मी त्यांच्या सोबत असायचो, इथं मार्केटला असताना त्यांच्या सोबत असायचो. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ते कधी कपडे घ्यायला गेले ना, त्यांच्याबरोबर 10-12 लोक असायची आणि त्या सगळ्या लोकांना ते कपडे घ्यायचे. म्हणजे तुमच्याकडे किती आहे याच्यापेक्षा तुमचं दातृत्व किती हे आहे. तर अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व होतं त्यांचं. खरंच त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुढच्या काळामध्ये सुरेश भाऊंनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सुरेश भाऊंचा आमचा अतिशय जवळचा संबंध होता, पण दुर्दैवानं ते आज आपल्या हयात नाहीयेत. आज या निमित्तानं तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, आदर सत्कार केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे आणि आज ज्यांचा स्मृतिदिन आहे स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांच्या पवित्र स्मृतींना परत एकदा अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि हिमालय एवढ्या कर्तृत्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी कुटुंबाचं प्रमुख म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं समाजालाही बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं आणि समाजातील दुर्लक्षित, वंचित, गरजू घटकांना खऱ्या अर्थानं त्यांनी मदत केली. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आपल्या सर्व परिसरामध्ये एक वेगळी ओळख होती. त्यांनी कायम आपल्या गरजू लोकांना, गरीब लोकांना एक मायेचा हात देण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कार्यकर्तृत्व जर पाहिलं तर त्यांनी खऱ्या अर्थानं समाजातील गरज ओळखून हमाल, मापाडी, गरजू, आर्थिक दुर्बल घटकांसाठी खऱ्या अर्थानं चाकण नागरी सहकारी पतसंस्था 1984 साली स्थापन केली आणि त्यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज आपण पाहतो की एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या वटवृक्षाखाली अनेक जण त्या ठिकाणी त्याचा लाभ घेताना, आज आर्थिक लाभ घेताना आपण पाहतो. अनेकांची कुटुंब, व्यवसाय त्याच्यावरती उभारलेले आपण पाहतो. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी त्यांनी काम केलं. एक सहकारामध्ये चांगलं काम करणारे त्यावेळेचे कार्यकर्ते आणि सर्व व्यापारी वर्गामध्ये, मार्केट यार्डमध्ये एक आदरयुक्त भीती असणारं व्यक्तिमत्व, जे सर्वांना बरोबर घेऊन जात होतं, असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी समाजासाठी जे काम केलं तीच प्रेरणा घेऊन स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी पुढे त्यांचा वसा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण पाहिलं की ही संस्था आत्ताच मुलांनी सादरीकरण केलं की ही संस्थेचा स्थापनेचा उद्देश खऱ्या अर्थानं त्यातून दिसून आला. सुरेश भाऊंनी
शेडचं कार्य पुढे चालू ठेवत असताना ही प्रशाला 2002 साली सर्व संचालकांच्या समवेत चालू केली आणि आज जवळपास 4-5 हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेताना, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेताना आपण पाहतो. म्हणून या ठिकाणी आज एवढंच सांगेन की पुण्य स्मरण, जिथं पुण्य आणि स्मरण असतं तिथं मरण नसतं. आणि जे गेल्यावरही आपल्याला स्मरणात राहतात, जे आपलं पुण्य मागे सोडून जातात, त्याचं कधीच मरण होत नाही. म्हणून अशी प्रेरणा देणारे आपले गुलाबशेठ गोरे हे आपल्या सर्वांना स्मरणात राहतील आणि त्यांचं कार्य आमच्यासारख्या सर्वांना समाजामध्ये चांगलं काम करण्याची एक प्रेरणा, प्रोत्साहन देत राहील. नमस्कार, माझं नाव मृणाली बोरकर आहे. मी हेल्थ सिटी स्मार्ट केअर चाकण आंबेठाण चौक इथे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आहे. आणि आज गुलाबशेठ गोरे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही इथे एक शिबिर राबवत आहोत. आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी काही मदत कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं हॉस्पिटल हेल्थ सिटी स्मार्ट केअर इथे डॉक्टर अमित कुमार गौड हे MD मेडिसिन आहेत आणि हे डायबेटीस, हायपरटेन्शन, थायरॉईड याचे स्पेशालिस्ट आहेत. अर्थरायटिससाठी तुम्ही आमचा लाभ घेऊ शकता. आणि आज आपण शिबिरामध्ये जे रेग्युलर चेकअप असतो, ज्याच्यामध्ये BP, हाईट, वेट वगैरे जे व्हायटल्स असतात, त्याच्याबरोबरच PFT म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट जी असते तीही मोफत देतो आहे. त्याशिवाय ECG आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त आणि 15 ऑगस्टचं औचित्य साधून आम्ही आमच्या इथे जो 2D इको, हृदयाची सोनोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट असते ती एक, या सगळ्यांवरती 50%चा डिस्काउंट करत आहोत येणाऱ्या 31 ऑगस्टपर्यंत. तरी त्याचाही कोणी इच्छुक असतील, ज्यांना गरज आहे, त्यांनी याचा लाभ उठवावा. आणि औषधांवरही आम्ही 10% जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामचंद्रनगर येथे दीपमावस्या साजरी करण्यात आली. सर्व मुलांनी शुभम करोती म्हणून दिव्याचे पूजन केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शिल्पा मुजुमदार, रेखा वाघमारे, पायल अंबिके व दत्तात्रय मुळवंडे या शिक्षकांनी केले होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, कांदा बटाटा असेल यांची आवक ही जेमतेमच झालेली आहे. आज रोजी कांद्याची आवक ही 3000 पिशवी झालेली आहे. भाव 10 ते 27 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बटाट्याची आवक ही 2800 पिशवी झालेली आहे. त्याचा भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. त्यात गुजरात बटाटा हा 10 ते 12 रुपये किलो आहे. त्यात इंदोर बटाटा 14 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लसणाची आवक ही अतिशय कमी झालेली आहे. लसणाची आवक ही फक्त 50 पिशवी झालेली आहे. त्याचा भाव 70 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फळभाज्यामध्ये असेल, फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबीचा भाव 10 ते 15 रुपये किलो झालेला आहे आज रोजी. त्याचप्रमाणे फुलावरचे भाव आज वाढलेले आहेत. फुलावर 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाटे 10 ते 18 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. गवार 70 ते 80 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची, काळी मिरची असेल 30 ते 35 रुपये किलो आहे. ज्वेलरी असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडक्याचा भाव 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरचीचे भाव एकदमच उतरलेले आहेत. शिमला मिरची 150 ते 200 रुपयाला बॅग झालेली आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा 60 रुपये किलो आहे. वालवर 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. चवळीसुद्धा 40 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव आज कमी झालेले आहेत. राजमा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. पावटा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. भेंडीचे भाव एकदमच गडगडलेले आहेत. भेंडी आज 15 ते 20 रुपये किलो झालेले आहे. गाजरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे 30 ते 35 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 30 रुपये किलो आहे. काकडे असेल, काकडी 15 ते 25 रुपये किलो आहे. तूर 140 रुपये किलो झालेले आहे. पापडी 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भावसुद्धा आज कमी झालेले आहेत. वाटाणा 70 ते 90 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 5 ते 12 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे चापा असेल 7 ते 8 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.